So student, now let's see our fourth problem. आता बघा fourth problem काय दिलेला आहे. Vivek is older than Kishore by 5 years. The sum of the reciprocal of their ages is 1/6. Find their present ages. आपल्याला सांगितलेलं आहे विवेक आणि किशोरचे एजेस दिलेले आहेत. त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या रेसिप्रोकलची जर का आपण सम केली, दोघांच्या एजेसच्या रेसिप्रोकलची सम केली तर आन्सर येतो 1/6. मग त्यांचे प्रेझेंट एजेस काढा. तर आता सुरुवातीला काय करावं लागेल बघा. विवेक इज ओल्डर म्हटलेलं आहे म्हणजे याचा अर्थ विवेक मोठा आहे. किशोर कोणापेक्षा? किशोरपेक्षा. किती वर्षाने? 5 वर्षाने. पण किशोरचं वय दिलंय का? नाही. सो आपण सर्वात अगोदर काय करणार? किशोरचं एज कन्सिडर करणार. लेट किशोर्स एज बी एक्स हे आपण कन्सिडर करू. आणि विवेकचं एज अँड विवेक एज बी किती असेल? 5 ने मोठा आहे म्हणजे एक्स प्लस 5. ओके. तर आता हे झाले. आणि काय म्हटलंय? द सम ऑफ द रेसिप्रोकल. आता ही कंडिशन दिलेली आहे. सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ द एजेस. रेसिप्रोकल म्हणजे काय? उलट्या संख्या लिहायच्या. जसं की जर एक्स असेल तर त्याला 1/x लिहा, एक्स प्लस 5 असेल तर त्याला 1/x प्लस 5 लिहा. तर सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ एजेस काय असेल बघा. पहिली एज काय? एक्स. सो 1/x प्लस 1/x प्लस 5 ह्या झाल्या दोघांच्या एजेसचा रेसिप्रोकल. आणि या दोघांची जर सम केली तर आन्सर किती येतं? 1/6 असं यांनी सांगितलेलं आहे. आता याला आपल्याला सॉल्व्ह करून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय आणि नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करून एजेस काढायचे आहेत. तर बघा आता याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा एक्स इंटू 1. आता इथे येईल एक्स प्लस 5 प्लस एक्स इंटू 1 एक्स येईल आणि डिवाइड बाय इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स प्लस 5 असं येईल इज इक्वल टू 1/6. आता याला सॉल्व्ह करू आपण. बघा एक्स प्लस एक्स इथे येणार 2x प्लस 5 आणि डिवाइड बाय एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर प्लस 5 इंटू एक्स 5x इज इक्वल टू 1/6. आता परत काय करणार आपण? या टर्मने इकडे घेऊन जाऊ, ही जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये आणि ही पण डिवाइडची इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये. सो इक्वेशन कसं बनेल बघा आता. सो 6 जर का आपण इकडे नेला तर मल्टिप्लाय मध्ये जाईल म्हणजे 6 इंटू 2x प्लस 5 होऊन जाईल इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता हा 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 5x असं होऊन जाईल. आलं लक्षात आहे? समजले कसे केले यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन. याने याला केलं, याने त्याला केलं म्हणजे ही टर्म इकडे घेऊन गेलो, ही टर्म इकडे घेऊन गेलो, तर इक्वेशन असं बनते. आता 6 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. 6 इंटू 2 6 2 जा 12x प्लस 6 5 जा 30 इक्वल्स टू ही टर्म 1 ने मल्टिप्लाय केल्यावर अशीच राहणार एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता याला आपण बरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये लिहू. सो एक्स स्क्वेअर प्लस 5x. आता हा 12x इकडे गेला की मायनस 12x आणि हा 30 इकडे गेला की मायनस 30 इक्वल टू 0. तर अशा प्रकारे बनतं. आता बघा एक्स स्क्वेअर 5x मधून 12x गेले म्हणजे 12x मधून 5x काढा उरते 7x. सो इथे प्लस नाही राहणार मायनस 7x मायनस 30 इक्वल टू 0. सो आता हे झालं आपलं मेन इक्वेशन. आता आपण याला सॉल्व्ह करणार क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे कसं करणार? 30 ने आपण याला मल्टिप्लाय करतो आणि 30चे असे फॅक्टर करतो की त्याचा आन्सर आलं पाहिजे -7x. तर बघा 10 3 जा 30 10 त्रिक 30 आणि 10x मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस पाहिजे. सो -10x प्लस 3x जर आपण केलं तर उत्तर येते आपलं 7x -7. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपल्याला याचे फॅक्टर पाडावं लागतील. मग इक्वेशन काय बनेल बघा. एक्स स्क्वेअर. आता या 7x जागेवर आपण हे टाकू -10x प्लस 3x मायनस 30 इक्वल टू 0. सो ही एक पेयर, ही एक पेयर. याच्यातून कॉमन काय निघते? x कॉमन निघेल. आत राहिलं x मायनस 10. परत इथे 3 कॉमन निघेल दोघांमध्ये. बघा 3च्या टेबलमध्ये 30 येतात. सो इथे 3 कॉमन आणि x मायनस 10 इक्वल टू 0 म्हणजे 3 इंटू एक्स 3x 3 इंटू 10 30. आता हे बाहेरच्या संख्या सगळ्या एका ब्रॅकेटमध्ये x प्लस 3 आणि ह्या आतल्या संख्या कॉमन x मायनस 10 इक्वल टू 0. सो आता इथे येईल x इक्वल टू -3
ऑर एक्स इक्वल टू 10. तर बघा आता सिंपल सरळ गोष्ट आहे, एज कधीच मायनसमध्ये नसते. सो आपलं एज जे आहे किशोरचं ते राहणार 10, कारण किशोरचं एज काय आहे एक्स. सो देअरफोर मी आता इथे लिहून घेतो, देअरफोर किशोर्स एज इक्वल टू 10 इयर्स. आणि विवेकचं एज किती दिलंय, विवेक एज इक्वल टू एक्स प्लस 5 आहे, म्हणजेच 10 प्लस 5 म्हणजेच 15 इयर्स. म्हणजे विवेक जो आहे तो आहे 15 इयर्सचा आणि किशोर जो आहे तो आहे 10 वर्षाचा. तर अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून प्रेझेंट एजेस काढू शकतो. तर असे प्रॉब्लेम तुम्हाला अजून भरपूर मिळतील बघायला. तर त्यामध्ये बघितलं आपण कसं सॉल्व्ह केलं. सुरुवातीला क्वेश्चन दिला होता, क्वेश्चनला आपण काय केलं, समजून घेतलं आणि त्यावरून एक इक्वेशन बनवलं. ते इक्वेशन बनवून आपण इथे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये लिहिलं. क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये लिहून त्याला सॉल्व्ह केलं आणि एक्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. त्यानंतर हे लक्षात घेतलं की एज मायनस मध्ये नसतं, प्लस मध्ये असते, आणि त्यावरून आपण किशोर आणि विवेकचे एजेस फाइंड आउट केले. तर अशा प्रकारे याला सॉल्व्ह करतात. आता बघू आपला 5 नंबरचा प्रॉब्लेम.